वाडी नगर परिषदेचा जो निकाल आहे तो सुरू आहे। प्रभाग 1 चा निकाल लागलेला आहे आणि प्रभाग 2 चा निकाल लागलेला आहे। प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांचं खातं पहिलाच खुडलेलं आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिलीप दोरखंडे हे विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पार्टीचं सुद्धा पहिले खातं खुडलेलं आहे, संगीता बावनी हा विजयी झालेला आहे। दुसरं खातं जे आहे प्रभाग 2 चं जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जे श्यामभाऊ मनपे जे आहे, जे मास लीडर आहे, त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यांनीच या प्रभागावर कब्जा केलेला आहे। दोन्ही सीटा श्यामभाऊच्या या ठिकाणी निवडून आलेल्या आहे। 2 प्रभागाचा निकाल लागलेला आहे आणि अध्यक्षपदासाठी जे आहे, अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे नरेश चरडे यांनी पहिल्या राऊंड मध्ये जे आहे 1338 मतं घेऊन बाजी मारली आहे, तर दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा त्यांची बाजी आहे। एकंदरीतच आपण बघू शकता, ही जनता बघू शकता उत्साहाने या ठिकाणी आलेले आहे। अण्णाजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि चित्र जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 3 जे जागा आहे त्या 3 जागेवर विजयी झालेले आहे। अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहे नरेश चरडे भाजपाचे, त्यांची या ठिकाणी आघाडी आहे। बघू शकता आपण या ठिकाणी ये मंडळी आहे। नरेश भाऊ चरडे पुन्हा आघाडीवर आहे। बिल्कुल बिल्कुल आघाड़ी में आखिरी तक आघाड़ी में रहेगा और चुन के आएगा और अध्यक्ष नरेश भाऊ चरडे बनेंगे। चुन के आएगा म्हणजे काय सांगा? यावेळेस भाऊ विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त सीटा निवडून येतील आणि मी नरेश भाऊ माननीय प्रभाग 1 मध्ये 1 सीट भाजपची आली, प्रभाग 2 गायब। हो, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, सांगताना मला फार आनंद होत आहे की नगराध्यक्षासाठी श्री नरेश भाऊ चरडे हे भारी लीडनं निवडून येतील। नक्कीच भारी लीडनं जे आहे निवडून येतील। आपल्यासोबत उमेदवार दीपक भाऊ आहे। दीपक भाऊ, काय तुमच्या प्रभागातलं चित्र आहे? तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी होती। आमच्या उमेदवाराच्या मध्ये चित्र आहे श्यामभाऊ मनपे आणि त्यांचे पॅनल निघालेलं आहे। बस एवढं आमचं बोलणं। तुम्हाला किती मतदान मिळालंय? आता आम्हाला काउंट केलेलं आहे, ते मुलाकडे सध्या। अच्छा, दीपक भाऊ सुद्धा एक उमेदवार होते प्रभाग 2 मधून, पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहे ते या ठिकाणी निवडून आलेले आपण बघू शकता। पूर्ण ही जी जनता आहे ही तुम्ही बघू शकता, उत्साह बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात। वाडी नगर परिषदेच्या समोर जे आहे, वाडी नगर परिषदेच्या समोर हा सगळा माहोल जो आहे आपण बघतो आहे। मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। हजारो पंजा मागा आहे, पहिल्या राऊंड मध्ये 621 मतं मिळाली आहे। आमचा नगराध्यक्ष नव्हता, आमचे फक्त नगरसेवक साठी उमेदवार उभे होते। मशालचे उमेदवार जे आहे दीपक भाऊ हे पडलेले आहे आणि उत्साह बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो। श्यामभाऊ आलेले आहे, श्यामभाऊ सुद्धा आलेले आहे, विजय झालेले आहे श्यामभाऊ। हे बघू शकता श्यामभाऊ विजय झालेले आहे। चित्र तुम्हाला श्यामभाऊचं सांगतो। हे बघू शकता श्यामभाऊचा दणदणीत विजय। प्रभाग 2 वर श्यामभाऊनी कब्जा ठोकलेला आहे। काय सांगाल उत्साह? तो माझा त्या लोकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे। त्यांनी माझ्या बरोबर माझ्यासोबत असलेल्या ज्या दुसऱ्या उमेदवार होत्या त्यांना सुद्धा त्यांनी माझ्या सोबत एकमताने निवडून दिलं। आम्ही दोन्ही लोक चांगल्या मताने, चांगल्या फरकाने आम्ही निवडून आलो। त्याबद्दल मी गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक मतदाराचं खूप खूप आभार मानतो। आणि त्यांनी जो मला जनसेवेचा जो मागच्या 20 वर्षांपासून जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि या म्हणजे जवळपास 2000 पासून मी कंटिन्यू आजपर्यंत त्या प्रभागामध्ये कधी माझी सीट पडली नाही आणि कधी त्या लोकांनी मला पडू दिलं नाही। त्या लोकांचा मी खरोखर मनापासून खूप आभार मानतो आणि त्यांची सेवा ज्या पद्धतीने मी मागच्या 20 वर्षापासून करत आलेलो आहो तेच सेवा मी पुढल्या 5 वर्षासाठी पुन्हा त्यांनी मला करण्याची संधी दिली। त्यांचा मी खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे आणि हे ऋण कधी कोणत्याही याच्यामधनं मी फेडू शकणार नाही। वाडी नगर परिषदेचा निकालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ओपन केलेला आहे। प्रभाग 1 वरही तुमचाच कब्जा सुरुवातच तुमची झाली आणि 2 वर तर पूर्णच कब्जा। हा प्रभाग क्रमांक 1च्या पण लोकांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी जे माझे मागचे 5 वर्षाचे जे माझे कामं होते आणि त्या प्रभागामध्ये त्या लोकांनी कधी माझा साथ सोडला नाही। त्यामुळे तिथनं सुद्धा आमची एक सीट निवडून आलेली आहे।
त्या लोकांचा सुद्धा मी खूप खूप आभारी आणि ऋणी आहे. एकंदरीत नगराध्यक्ष पदाचं काय चित्र वाटते तुम्हाला? नक्कीच यामध्ये सध्या तर आम्ही आघाडीवर आहो आणि येणाऱ्या दिवशी आणखी जशा पेट्या फुटतील त्यामध्ये सुद्धा आम्ही आघाडीवर राहू अशी मला पहिल्या प्रभाग मध्ये तुम्ही मागे आहात, 621 मतं तुम्हाला मिळालेलं आहे. भाजप आघाडीवर आहे, 1338 आहे. दुसऱ्या राऊंड मधली जे तुमचा निकाल जो लागला प्रभाग 2चा, त्यामध्ये काय पोझिशन आहे? जवळपास मला असं वाटतं की येणाऱ्या याच्यामध्ये सुद्धा प्रेमभाऊ हळूहळू आघाडी घेतील आणि नक्कीच कुठंतरी विजयाचा गुलाल त्यांच्या डोक्यावर लागेल. आशा आहे की काँग्रेस जी आहे, महाविकास आघाडी आहे, गुलाल उधळतील अशी आशा श्यामभाऊ मनपेंनी केली आहे. पण मात्र मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की श्यामभाऊ गेली 20 वर्षापासून या राजकारणामध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची तुतारी जी आहे, तुतारीचा आवाज इथे सुरुवातीलाच गुंजलेला आहे. प्रभाग 1 मध्ये तुतारी गुंजली आहे, प्रभाग 2 मध्ये तुतारीने कब्जा केलेला आहे. एकदमच एक चांगलं चित्र या ठिकाणी श्यामभाऊच्या माध्यमातून आपल्याला शरद पवार साहेब यांना श्यामभाऊच्या माध्यमातून जो आहे निधी आपण बघू शकता. श्यामभाऊ, धन्यवाद श्यामभाऊ तुमचं WS न्यूजशी बातचीत करण्यासाठी. मी तुम्हाला सगळं थोडा पोलीस बंदोबस्त दाखवतो आहे. एकदम शांततेत आपण बघू शकता गेटवरच जो आहे संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला मी तुम्हाला दाखवतो आहे. आतमध्ये जी आहे अशी भव्य टोलेजंग बिल्डिंग नगर परिषदेची आहे. गेली 5 वर्ष या ठिकाणी प्रशासक बसलं होतं, प्रशासकांनी कारभार चालवला. पण मात्र यावेळेस जे आहे बॉडी येणार आहे आणि या टोलेजंग बिल्डिंगचा नगराध्यक्ष आता बिलकुल आपल्याला एका घंट्यामध्ये माहित पडणारच आहे. तोपर्यंत आपण बघू शकतो या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा आहे, हर्षल भाऊ काकडे सुद्धा आहे, ताई आहे, कल्पना ताई. काय सांगाल, भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहे? भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नक्कीच निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. प्रभाग 1 आणि प्रभाग 2 मध्ये भाजप पिछडेवर झाली आहे. आता हे इलेक्शन आहे, जनता ठरवेल तेच होईल. पण आमचा विश्वास आहे की संपूर्णपणे नगराध्यक्ष मात्र बीजेपीचाच आहे. नगराध्यक्ष मात्र बीजेपीचाच बसेल असं एकंदरीत चित्र ते दाखवू शकता. चित्र तुम्ही ते चित्र दाखवू शकता. श्यामभाऊ मनपे यांना जे आहे यांना लोकांनी आता डोक्यावर घेतलेलं आहे. श्यामभाऊ मनपे आपण बघू शकता. हे दृश्य जे आहे श्यामभाऊ मनपे यांना जे आहे, श्यामभाऊ मनपे यांचं जे चिन्ह होतं हे बघू शकता. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि श्यामभाऊ मनपे यांना जे आहे लोकांनी आता डोक्यावर घेतलेलं आहे. मी ते दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघू शकता हे दृश्य बघू शकता. नक्कीच एकदम श्यामभाऊ मनपे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहे आणि हे दिलीप दोरखंडे आहे. दिलीप दोरखंडे जे आहे, दोन्ही उमेदवार जे आहे या ठिकाणी विजय झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची आहे. जय भीम जय भीम. शरद पवार गटाचे आहे दोन्ही उमेदवार जे आहे ते राष्ट्रवादी. ह्या सुद्धा ताई बावणे आहेत, बावणे सुद्धा आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे बावणे आहेत. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत बोलवा. तुमचा दणदणीत विजय झाला ताई, शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. काही नाही, हे सगळी मतदातांची मेहनत आहे आणि वार्ड नंबर 1 चे सगळे माझे मतदाता आहे, त्यांची मेहनत आहे, त्यांची आशीर्वाद आहे माझ्यावर. आशीर्वाद आहे असं त्यांचं एकंदरीतच म्हणणं आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या संगीताताई बावणे ह्या सुद्धा विजय झालेला आहे. मोठा या ठिकाणी जे आहे या ठिकाणी आपल्याला बघावंच मिळत आहे लोकांचा. दिलीप भाऊ दोरखंडे सोबत बोलूया. दिलीप भाऊ सोबत बोलूया. दिलीप भाऊ अभिनंदन. दिलीप भाऊ धन्यवाद सगळ्या नागरिकांचे ज्यांनी मला मदत केली, सगळ्यांचे धन्यवाद. माझ्या पूर्ण टीमचे धन्यवाद. मी सगळ्यांचे आभार मानतो. काय विकासाचं विजन समोर? विकासाचा विजय करून आपण याच्या पहिले विकासच केलाय. याच्या पहिले मॅडमच नगरसेवक तेव्हा विकासच केलाय. आता विकास करून विकासाचा आराखडा राहून आता पाऊल समोर कोण सोबत राहतात. यावेळेस चित्र थोडंसं वेगळं होतं तुमच्या वाड्यात. कसं काय गणित जमवलं? आता ते नंतर गणित आपण नंतर विचार करून ते काय झालं, पण झालं आता काय करतात गणित नंतर बघून. नक्कीच ते काकड्याचा खेळ असते. नक्कीच मागच्या वर्षी ताई नगरसेवक होता, त्यांनी सुद्धा विकासाचं काम केलं. यावेळेस दिलीप भाऊ दोरखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तुतारीवर यांनी या ठिकाणी तुतारी वाजणार. 5ही वर्ष तुतारी वाजणार. 5 वर्ष तुतारी वाजणार. नक्कीच 5ही वर्ष तुतारी वाजणार असं एकंदरीतच दिलीप भाऊ दोरखंडे. उत्साह बघू शकता सगळ्या जे विजयी उमेदवारांनी जे आहे या ठिकाणी गुलाल उधळलेला आहे
आणि ही सगळी जी जनता आहे, सगळी वाडी नगर परिषदेच्या समोर जो आहे हा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. हो, एक सीट भाजपची प्रभाग 1 मधून, तर एक सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची, आणि प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे श्यामभाऊ मंडपे जे आहे आणि त्यांचा पॅनलच या ठिकाणी विजयी झालेला आहे. तर नक्कीच आणखीन काही उमेदवारासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.